अंधतो ज्ञानराधा सुभद्र तया कविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वराशी माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु गजानन महाराज की जय जगदम्बा माता की जय सब संतन की जय। तथा अस्तम रूपम यानचम उपलब्धते अंतनच अधीनच प्रतिष्ठां सुदृढमूल्यं येन अस्वस्थं दृढेन असंग शास्त्रेण चित्वा। अध्याय 15 ओवी 222 222 ब्रह्मानी माया 2 सगळं आणि 222वी ओवी अध्याय 15 श्लोक 3 आणि सतसंग 61वा बरोबर आहे। हट्टी या ठिकाणी दिनांक 12/10/2025 आणि पुरुषोत्तम योग कोणता योग पुरुषोत्तम माझे स्वरूपी ज्याचे चित्त अखंड जळले असे भजन युक्त आणि त्याशीच बोलीचे मद भक्त संत सज्जन तो जाणावा। काय म्हणते गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरी काय म्हणते ज्ञानेश्वरी सांगते मूर्ख जळांची गा तळी तेथे दिठी दुर्मीच निहाळी वाचून तेने पानियाची साळी केळी लावशी गाई। जे दिसे ते नाशे जे दिसत नाही ते नासत नाही। मग काय दिसते हे दुनियानी सगळे जे दिसतो एक दिवस जाणार नाशिवंत देह जाणार सकळ आणि आयुष्य खातो काळ सावधान। आता हे जर कळलं बरं कळलं नाही का मरण सगळ्याला माहित आहे सगळ्याला माहित आहे कशाने काय होते अग्नीत हात टाकला म्हणजे जळते पण अग्नीला जवळ घेतल्याशिवाय गत्यांतर आहे पाण्याने बुडून मरते हे सगळ्याला माहित आहे पण पाण्याशिवाय भागते का नाही। पृथ्वीवर कधी आपल्याला काय होईल तरी पृथ्वीवर भ्रमण केल्याशिवाय राहते का नाही। आकाशातले तारे किती आहे मोजता येत नाही पण आकाश जर नसेल तर आपलं जीवन व्यर्थ आहे। त्याप्रमाणे वारा किती काही असलं तरी वाहून नीट पण ते खलास करत पण वाऱ्याशिवाय जीवन चालते का चाले हे शरीर कोणाची असते आणि कोण बोलवितो हरिविना देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नये। म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हले तो मी जगाचा चाळीता आहे। हे सर्व मोह माया मृगज पान देखणं हे सगळं व्यर्थ आहे। बहुत मृगज देखून या डोळा थुंकीचे गळिता गिळला गळा डोळीला परशु बांधिला गळा शुक्ती कालांबे नाही। रामधन महाराज या गावचे भागवतकार होते फक्त मला एवढं माहित आहे बाकीच्या महाराजांचं तेवढा काही परिचय नाही पण आता होता होईल म्हणा कारण त्याच्या भागवतावर माझे कीर्तन झाले आणि माझ्या भागवतावर त्याचे प्रवचन झाले रामधन महाराजांचे सांगायचं तात्पर्य म्हणून माझे स्वरूपी ज्याचे चित्त परमार्थ करावा नेटका कुठे नसावा फाटका आणि मग घ्यावा परमार्थाचा सुटका। परमार्थ या शब्दाचा अर्थ
नाकापासून गंध लावणे परमार्थ नव्हे. परमार्थ या शब्दाचा अर्थ वेषांतर करणे नव्हे. वेषांतर केलं, मोठे मोठे कपडे घातले, चांगलं चांगलं हे झालं, अमकं झालं, कोण आहे तुम्ही? महाराज आहे, महाराज आहे, महाराज आहे. तुम्ही महाराज आहे, बरोबर आहे. पण विद्वान नुसत्या विद्येची वाण आहे, विद्वान नाही आहे. समजलं? विद्येची वाण आहे. हा, ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीतनी काय सांगितलेलं आहे? अभ्यासाहुनी गहन पाहता मग ज्ञान, ज्ञानापासून ध्यान विशेषी जे. ध्यान ज्याचं जागेवर असं, वेषांतर करणे हा परमार्थ नव्हे. गिरिकंदरावर जाऊन बसणे हा परमार्थ नव्हे. परमार्थ या शब्दाचा अर्थ काम क्रोध विकारा रहितत्व होणे. मद मच्छर धम अहंकारा रहितत्व होणे. ज्याचा अहंकार गेला, ज्याचा क्रोध गेला, ज्याचा मोह गेला, ज्याचा लोभ गेला, त्याला तो देव झाला. नाही तर आम्ही महाराज दिवस रातच्यानं चोर लुटते ते महाराज वेगळे, ते चोर वेगळे, आणि आम्ही दिवसाने लुटतो ते आम्ही महाराज चोर वेगळे. आणा 2000, 10,000, 25,000, 1,00,000 काय तर तुम्हाला ज्ञान का? तुमच्याजवळ ज्ञान नाही का? मी नसे ऐसा कोण ठाव असे, ते प्राणियाचे दैव ते न देखती माते. माझ्याकडे पाहत नाही म्हणून मी त्याच्याकडे पाहत नाही. ममतेच्या लवड सवडी आहे का नाही? अहो त्या मायेच्या चेच्यातनी गुंतून आहे आपण, आपल्याला काहीच कळलं नाही. परमार्थ फुकाचा आता राहिला नाही, सर्व विकत आहे. पैसे असेल तर महाराज तुमच्या गावात पाय टाकते, आणि पैसे जर नसत, चांगलं चुंगलं असत तरच महाराज ये, नाही तर त्या गावात पाय टाकत नाही. म्हणून सांगायचं तात्पर्य, ब्रह्म हे सत्य आहे, बाकी सर्व जग मिथ्या आहे. आणि जग बदलत राहील, पण सर्वांमध्ये स्थित असणारा एकच ईश्वर आहे. अविद्यामुळे मनुष्याला दुःख होतो. आत्म्याला जो जाणतो त्याला शांती मिळते, बाकीच्याला शांती मिळत नाही. जो आपल्या खऱ्या रूपाला स्वरूपाला ओळखतो तो खरा आनंद आहे. तो सुख पाहतो, मुक्त होतो. धर्माची खरी ज्याला आज कळली आहे तोच खरा भक्त आहे. नाही तर मग त्याला काही नाही. शुद्धता ज्याच्या अंगी आहे, नुसतं बोलणं. तुकाराम महाराजांनी म्हणलेलं आहे की आचरण नाही अंगी, आचरण नाही अंगी, बोलणे सारे वाया. बोलताची एक, करताची एक, भलतेच याची चित्त. म्हणून करारे बापांनो साधन हरीचे, जनी करणीचे करू नका. जेणे नवे जन्म यमाची यातना, आयशिया साधना करा काही. खरा परमार्थ जर असल तर ज्ञानेश्वरी वाचा, ग्रंथ वाचा, पंढरीच्या वाऱ्या करा, संतांचे दर्शन घ्या, सत्संग करा. याच्यातच लाभ तुम्हाला मिळेल. एवढं बोलून सद्गुरु गजानन महाराजांच्या चरणी आणि माझी झालेली सेवा अर्पण करतो. माता जगदंबा माता, सद्गुरु सेवालाल महाराज, रामधन महाराजाचे हे छगन महाराजाचे पुत्र, त्यांच्या चरणी नमस्कार करतो. छगन महाराजाच्या करतो, रामदास महाराजाच्या, रामधन महाराजाच्या करतो. आणि इथं बसलेली सर्व मंडळी, प्रत्येकाचे नाव घ्यायला तर वेळ संपला नाही, घेत होतो. सर्व मंडळीच्या ठिकाणी नमस्कार करून माझ्या कथे या प्रवचनाला इथेच विराम देतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल विठ्ठल.